अगं पण काम रे आणखी काय आणखी काय प्रश्न विचार तू मग मी अजून सांगतो. काय नाही जमणार. प्लीज आप तू गप. बाय. चलो बाय बाय. ओके. गेट लॉस्ट. बाय बाय. सो हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कोकणची जान्हवी. तर मी सकाळी गेले होते वोटिंगसाठी आणि मी वोट करून आले. सो मी खूप जास्त एक्सायटेड होते कारण फर्स्ट टाईम होतं माझं. तर मला ती एक्साइटमेंट कॅप्चर नाही करता आली कारण ऑब्व्हियसली तिथे फोन्स वगैरे काही अलाउड नसतं. तर मला काहीच आयडिया नव्हती की नक्की काय करायचं असतं. पण तिथे सिक्युरिटी खूप खूप चांगली होती आणि इन्स्ट्रक्शन देत होते की तुम्हाला काय करायचं आहे. जर समजत नसेल तर ते तिथे येऊन सांगायची. एक गोष्ट मी तुम्हाला नक्की सांगेन, विचार करून वोट करा. आपण कोणाला वोट देतो आहे ओव्हरऑल सगळा विचार करा. कोणाच्याही दबावाखाली खूप लोक असतात ऑब्व्हियसली सगळीकडेच की यांना वोट द्या त्यांना वोट द्या, पण तुम्हाला जे बरोबर वाटेल तुम्ही त्यांनाच वोट द्या. आणि प्लीज कोणी आपलं वोट वाया घालवू नका कारण काही लोक असे असतात की लोकेशन लांब असतं किंवा त्यांना जायला जमत नाही, त्यामुळे ते वोटिंग करायला सुद्धा जात नाही. तर असं करू नका, हे खूप चुकीचं आहे. आपल्याला अधिकार दिला तर आपण वोट केलंच पाहिजे. कोणाच्याही दबावाखाली न येता तुम्हाला जे बरोबर वाटेल त्यांनाच वोट द्या. तर मी मगाशी घरी आले तेव्हा मला दादाचा कॉल आला होता की आपल्याला एका ठिकाणी ओपनिंगसाठी जायचं आहे. सो बघू आता, चेंज वगैरे करून थोडा बसेन, रेस्ट करेन कारण तिथे ऊन खूप होतं. जिथे वोटिंगसाठी मी गेले होते ऊन खूप होतं आणि खूप गर्दी पण होती. खूप टाईम लागला तिथे आणि हां, त्याआधी रील्स पण शूट करायचे आहेत. सो जाऊ, रील्स शूट वगैरे करू, त्यानंतर डिरेक्ट ओपनिंगला. तर भेटू आपण नंतर. बाय. फायनली आता रेडी वगैरे होऊन आम्ही चाललो आहे रील्स करायला. आधी मग रील्स वगैरे करून झाले की जाऊ आम्ही डायरेक्ट ओपनिंगला. तर तिथे गेल्यावरती दाखवते मी. फायनली रील्स शूट करायला सुरुवात झाली आहे. तर इथे दादा पाठी थांबला आहे. रुकावट में खेद, फिर से एक बार रुकावट में खेद. टू बी कंटिन्यू. कशी झाली व्हिडिओ? परफेक्ट झाले, परफेक्ट. आज त्यांना पण व्हिडिओ करून नाही द्यायची आपले. त्यांना पण व्हिडिओ करून नाही द्यायची आपले. टू बी कंटिन्यू. पुढे तर चालतच ना. बघ, चाल पुढे. अगं पण काम रे कपड्यांचं दुकान आहे, त्याच्या ओपनिंगला चाललोय. बघूया, आम्हाला पण माहित नाही. त्याचंच आहे काय प्रसन्नाचं? हां, तर तिथे गेल्यानंतर आपण भेटू. तर आता दादा आणि शमू गेलेत बुके आणायला. मी इथे थांबली आहे. समोरच ते शॉप आहे जिथे ओपनिंगला जायचं आहे. इथे आहे ते शॉप. तर दादा वगैरे आल्यानंतर जाऊ आपण आणि मी दाखवते नक्की कसलं शॉप आहे ते. सो भेटू आपण तिकडे गेल्यावरती. आलेत आता बुके घेऊन. सो जाऊया आपण आता शॉपमध्ये. इथेच आहे ना, इथेच जाऊ. चलो. तर हा आहे तो शॉप. आपल्या DBJ कॉलेजच्या जवळच आहे.
फोटो सगळ्यांचा यायला पाहिजे. हे होती जरा प्रार्थना होईपर्यंत जरा तस भगवतो रहतो सम्मा संबुदस नमो तसा. सुर्वे कंपनी हो फायनली आपलं ते ओपनिंग आहे त्याची सेरेमनी पूर्ण झालेली आहे आणि एक छोटंसं असं नवीनच सुरुवात केलेलं असं हे शॉप आहे. तर तुम्ही जर चिपळूणमध्ये येत असाल ना तर याला नक्की भेट द्या. बरोबर की ॲड्रेस आम्ही खाली मेन्शन करू. नाही? ॲड्रेस कॅप्शनमध्ये आपण नक्की लावू. सो फायनली आता ओपनिंग वगैरे सगळं काही झालं, नाश्ता वगैरे करून आम्ही चाललो आता घरी. त्याआधी हिला काहीतरी थंड प्यायचं आहे तर तिला घेऊन जाते मी. इथे एक जवळच कॅफे आहे तर तिथे आम्ही चाललो आहे दोघी. त्यानंतर भेटू आपण. आता आम्ही तिथे कॅफेमध्ये बसलो, ऑर्डर केली आहे. बघू कधीपर्यंत ऑर्डर येते. सो आता आम्ही निघालो आहे कॅफेमधून. आता जाऊ आम्ही घरी. भरलं पोट तर चला जाऊया. आता ते काठी जेवढी चालत जायला मज्जा येते ना तेवढी बाईकवरती नाही आहे. अरे बापरे नाही येत. अरे गायबच झालो आपण पूर्ण. सो गाईज भेटू आपण नंतर. पूर्ण काळोख काळोख आहे इथे. सो हा एरिया आहे पॉवर हाऊसचा. तर चिपळूणमध्ये राहणाऱ्यांना माहीत असेल पॉवर हाऊस नक्की काय आहे. आणि इथे आहे सागर प्रेस, चिपळूणमधला सगळ्यात प्रसिद्ध पेपर. सो आम्ही आता आलो आहे बायपासच्या इथे. तर हा आहे तो एरिया. इथून गुहागरला पण जाऊ शकतो. तर इथे लग्न आहे कोणाचं तरी. मग शमू जायचं नाचायला. नेहमी तयार असते नाचायला. जायचं. घर एक पाणी बॉटल घेऊन ये आपल्याला. छोडू पाणी लेके आहेत छोडू. छोटू पाणी लाया तू. छोटू अगं काय छोटू आहे तर छोटूच बोलणार ना, मोठी थोडी नाही तू. तर आता आम्ही आलो आहे कॉलनीच्या एरियामध्ये. हां अरे बापरे सरप्राईज चॉकलेट. छोटू चॉकलेट लाया तू. छोटू छोटू मेरे लिए चॉकलेट लेके आया. थँक्यू छोटू. तर छोटूची मी आता एक स्टोरी सांगणार आहे. तर जेव्हा हां ठीक आहे. तर जेव्हा ही लहान होती तर स्कूलला जायला ना खूप जास्त रडायची. तिचा पप्पा आहे ना लिटरली तिला मारायचा. आणि पावसाळ्यात तर भर पावसात तो उभा करायचा तिला. तरी पण नाही मी नाही जाणार, नाही जायचं मला. आणि मार पण तिने लहानपणी इतका खाल्ला आहे स्कूलला जाण्यासाठी. पण नाही जात ती. अभ्यासात थोडी वीक आहे. थोडी नाही खूप जास्त वीक आहे. तिला किती पण सांगितलं तरी अभ्यासाचा आणि तिचा काहीच संबंध नाही लांब लांबपर्यंत. बरोबर ना. लाज वाटते थोडी तरी. असं नको सांग. तर आता आमचा छोटू गेला 8th स्टँडर्डला. तर छोटू आता अभ्यास करणार की नाही. मग काय नक्की मग काय किती अभ्यास करणार. 100 छोटू फॉर्मलिंग मारतोय. छोटू छोटू स्क्रिप्ट बरोबर पाठ नाही केलेली दिसतेय. असं नाही चालणार आहे नेक्स्ट टाइम पासून. तर तुला सांगते 100% मध्ये मी ना 50 नाही. अरे बाप 90% अच्छा अभ्यास करेल. 90. सो ही मला आता बोलली आहे 100मधून 90% भेटणार आहे. तर तिच्या मम्मी पप्पाला मी ही क्लिप दाखवणार आहे. ठीक आहे. बघूया आता किती अभ्यास करते आणि कसा अभ्यास करणार आहे.
काय दाखवू ना? नक्की अभ्यास करणार आहेस? बघूया करते की नाही ते. आता अजूनपर्यंत तर केला नाही, आता यापुढे केला तर नशीब आमचं. बघूया. नाचायचंय. जा आतमध्ये. नाही लगेच बोलायला पाहिजे फक्त असं बोलली ना, चल शबी आतमध्ये जा. तेव्हा कशी जायला सुसात पळत आहे. काय 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 बोलायचं काय नक्की? तेव्हा तर माझा बेस्ट काय मग नाचायचं होतं तिथे? अरे नाचायचं होतं ना. तुला सांगते लग्न कर. बिन बुलाय मी माझं नाही. तुला सॉरी. सांगते लग्न करते ऐकत नाही रे बाबा, मला अजून गाईस खूप तुम्ही time. सांगा तिला काहीतरी लग्न कर. ते ऐकत नाही. त्याआधी तुझं करून टाकूया, मग जेवढं पाहिजे तेवढं नाच स्वतःच्या लग्न. माझं पण एज नाहीये. हॅलो, माझं पण एज नाहीये. 23 वर्षाची येतं, तुला लग्न करायचं. लहान झाली बोबडी, एवढी बोबडी. छोटू छोटू क्या त्या देखा हॉटेलला छोटू? जाऊया का जेवायला? हॉटेल नाहीये बाबा, ते ढाबा येतो. येस. तुम्ही तिकडे का गेलेला? कुठे गेलेला? घरी चाललाय. हो चल. चला घरी. चिकण्याची. हे आहेत आमचे काका. हा हा. हॅलो. तर दादा आता आलेला आहे कुठेतरी जाऊन. पावरचे कोण? पावर हे मार्केटचे पावर आले काय माहिती नाही मग दादा कसं काय? मस्त. मजा मा. चलो बाय बाय. सो आम्ही आता चाललोय दुकानात. काकांना काहीतरी घ्यायचे आहेत वस्तू. बघूया काय काय घेत आहेत ते. तर आता आम्ही चाललोय घरी. इथे पुढे काका चालत आहेत. चलो घर पे छोडू. घर पे चलो छोडू. 2 जूनला माझा वाढदिवस आहे. अच्छा. हा तेव्हा जानू आमची आहे ना, जान्हवी, ती माझ्या वाढदिवसाला केक आणणार आहे. नक्की नक्की हा, आणा. हा, हा. अजून हा, काय? बाकी काय नाही. बाकी काय बोलणार आता मी. आता परत 10 वाजता परत कंपनीत जाणार अच्छा. आणि मग सकाळी 4 वाजता आंघोळ करायला घरी येणार आहे. ओके चालेल. चला घरी आता. हा चला, बेकरीमध्ये पाव आहेत का बघतो शिल्लक. बेकरीमध्ये जाऊया आता. चला. रडवलीस. बघू रडते का तू? आणि रडणार? दुसऱ्यांना रडवू शकतो. आज मी सकाळपासून रडते. सकाळपासून. अलका गोबल झाली का रडायला? अरे तू मला केलंस. मी काय केलं बाबा तुला? माहेरची साडी 2 हिच्यावरती काढायचं. फेम शमिका कांबळे. माहेरची साडी हिच्यावरतीच काढायचं आता. म्हणजे काय असतं ग? अरे बाबा पिक्चर आहे तो. कुठे राहते तू? इथेच राहते ना नक्की? इंडियामध्येच राहते ना? इंडियाच्या बाहेर राहते. मी मुंबईला पण नाही राहत, नाही इंडियाला पण नाही राहत. मग कुठे राहते? तर आता आम्ही आलोय घराच्या इथे. घरी जाऊया, फ्रेश होऊ, चेंज करू, मग भेटू त्यानंतर. तर आपण तुषारला बोलूया का बघ? बोलव तिला. किती शोना बसली आमची सोनू. तिकडे. जा बोलव तिला. सँडविच खाणार ना? हो नक्की? हो. तर तुझ्यासाठी आम्ही सँडविच घेऊन आलोय. तुला घेऊन नाही ना गेलं तर मी बोललो होतं तुझ्यासाठी खाऊ आणते मी. एक मिनिट. माझी माझी भेट छोटू ज्यादा मत बोल. इकडे. एक घे. तर हिच्यासाठी आम्ही सँडविच घेऊन आलो. खाशील ना नक्की? ओके बाय कर आता. बाय. बाय. चलो बाय. तर छोटू काय मग काय करणार आता? आता घरात जाऊन झोपणार आहे. मला तेवढंच काम आल्यापासून फक्त झोपा काढती ती. बाकी अरे, काहीच करत आज नाही. तू मला जाम दमवलीस. आम्ही बाहेरच फिरत होतो नुसते. म्हणजे मी दमले नाहीये. तू पण जाऊन झोपीकडे बोलली. नाही बाबा मला नाही इतक्या लवकर झोपेल. ही आल्यापासून फक्त झोपायचीच कामं करते. आळशी आहे खूप जास्त. बाकी काहीच करत नाही. घरी कामं तर काहीच नाही करत. सकाळी उठल्यापासून सकाळी उठल्यावरती कचरा काढला, परत भांडी घासली. अच्छा. मग एवढं
त्याच्यानंतर आपण बाहेरच फिरत होतो. फक्त 2च कामं केली मी आज. खूप कामं केलं तर तिने. 2 कामं म्हणजे कामं माझ्यासाठी खूप काम. छोटो फिर चलो मिलते बाद में. चेंज वगैरह करके फ्रेश होके आ जाना. ओके. ओके, गेट लॉस्ट. बाय बाय. सो हॅलो एव्हरीवन. काल आम्ही खूप जास्त लेट आलो घरी रात्री आणि खूप थकलो पण होतो. खूप जास्त चाललो होतो आम्ही काल. तर रात्री जेवण वगैरे करून डायरेक्ट मी झोपून गेले होते. सो ब्लॉग एंड करायचा राहिला होता. तर आता मी ब्लॉग एंड करते. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. अजून पण कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा आणि आधीचे दोन्ही ब्लॉग पूर्ण बघा आणि ब्लॉग कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. सो तोपर्यंत काळजी घ्या आणि स्टे ट्यून फॉर न्यू ब्लॉग्स. बाय.